आपण विजयी झाला आणि शिवसेनेचा आपण एकटेच विजय झाला, काय सांगता? खरं प्रथम तर मी माझ्या प्रभागातील नागरिकांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला तिसऱ्यांदी निवडून दिलं. आणि आता आज आकडेवारी पूर्णपणे समोर यायची किती मतांनी कोणी निवडून आले, पण जे आतापर्यंत आकडेवारी कळतीये निवडून यायची, तर ते खरंच एक त्याच्यावर अभ्यास करण्याची गरज आहे. आणि आता आम्ही नागरिकांच्या प्रतिक्रियाही घेणार आहोत की नागरिकांनी जसं कौल पाहिजे होता तसेच निकाल लागलेत का. कारण की ज्यावेळेस आम्ही प्रचार करत होतो, नागरिकांचं कौल, त्यांचं म्हणणं वेगळं होतं. मी असं म्हणत नाही की मी एकटाच किंवा माझ्या सगळेच बाकीचे निवडून आले पाहिजे होते, पण जे प्रतिक्रिया होत्या, जे हे होत्या, ज्या पद्धतीने निकाल लागले आणि प्रचारात जे आमच्या समोर नागरिकांचे मत येत होते त्यात खूप फरक आहे. अख्ख्या नगर शहरात देखील फरक दिसतोय निकालांमध्ये. म्हणून आता खरं तर नागरिकांच्या प्रतिक्रिया आपल्याला घेणं महत्त्वाचं आहे की नागरिकांच्या नुसार निकाल लागलेले आहेत का. मी तर 500 किंवा 600 मतांनी निवडून आलेलो आहे. खरं पाहिलं तर जे प्रतिसाद होता घरोघरी जाऊन याच्यापेक्षाही जास्त होता. माझ्यासोबतचे इतर जे दुसऱ्या पक्षाचे महायुतीचे उमेदवार आलेत त्यांचेही मी अभिनंदन करतो की ते निवडून आलेत. शेवटी मी पण त्याच मशिनीने निवडून आलोय, ते पण त्याच मशिनीने निवडून आलेले आहेत. पण त्यांना 2,500-3 हजारचा लीड आणि इकडं लीड कमी. तर नागरिकांचा कौल मला पण वॉर्डात जर आता आज उद्या फिरल्यावर कळन की नागरिकांचं खरंच हे मनातला लीड होता का किंवा याच्यात काही फरक आहे का. आणि ईव्हीएम मशीनवर मतदान झालं पाहिजे, ठीक आहे, पण ईव्हीएम सोबत बॅलेट पण सोबतवर मतदान झालं पाहिजे पेपरचं. तर प्रत्येक मतदाराचा विश्वास जर आपल्याला जपायचा असेल, मतदारांच्या चिठ्ठ्या आणि ईव्हीएम पण ठेवा, चिठ्ठ्या पण ठेवा, दोन्ही झालं तर लोकशाही जिवंत राहील. आणि जर आपण फक्त मशिनीच्या आधारावर राहिलो, भविष्यात लोकशाही जिवंत राहणार नाही. कारण की इलेक्ट्रॉनिक गोष्ट कोणत्याही पद्धतीने आपण हॅक होऊ शकते किंवा त्याच्यात तडजोड होऊ शकते, हे आपण नाही तर बाहेरच्या लोकांनी पण सांगितलेलं आहे. म्हणून मी पुन्हा एकदा माझ्या प्रभागातील लोकांनी मला निवडून दिलं, मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.